दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. पहिल्या अध्यायाचा विचार सुरू आहे. पहिल्या अध्यायातील 35 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याचं आपण चिंतन करत आहोत. पहिल्या अध्यायामध्ये गीतेची पार्श्वभूमी सांगितलेली आहे. गीताशास्त्र ऐकण्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचं निमित्त या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये हे गीताशास्त्र आपल्याला उपयोगाला येणार आहे. भगवंतांनी हे गीताशास्त्र प्रगट केलं. निमित्त आहे अर्जुनाचं, पण अर्जुनासारखी परिस्थिती आपल्याही जीवनामध्ये जेव्हा निर्माण होते तेव्हा आपल्याला हे गीताशास्त्र उपयोगाला येणार आहे. आपल्या जीवनामध्ये गीताशास्त्र नेमकं आपण काय केलं पाहिजे हे शिकवणारं शास्त्र आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये धर्म कर्म यासंबंधी संशय निर्माण होतो. शास्त्रामध्ये असं म्हटलंय, धर्मस्य तत्वम निहितम गुहाया महाजनो येन गतस्स पंथा. महाभारतामध्ये यक्षांनी प्रश्न विचारला युधिष्ठिर महाराजांना, पंथ कोणता आहे, कोणत्या मार्गाने मनुष्याने जावं. त्याचं उत्तर देत असताना युधिष्ठिर महाराज म्हणतात, वेगवेगळ्या श्रुती वेगवेगळं प्रतिपादन करतात. शास्त्रसुद्धा अनेक आहेत. मनुष्याच्या जीवनामध्ये धर्माच्या बाबतीत संभ्रम निर्माण होऊ शकतो. धर्मस्य तत्वम निहितम गुहाया. धर्माचं तत्व गूढ आहे. नेमका धर्म काय अधर्म काय सामान्यांना कळत नाही. आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं हा धर्म आहे पण तो अधर्म होत असतो. आपल्याला वाटतं अधर्म आहे पण तो धर्म होऊ शकतो. प्रवचनाला येणं धर्म का अधर्म? धर्म आहे, पण प्रवचनात बडबड करणं धर्म का अधर्म? आल्यानंतर उठून जाणं धर्म का अधर्म? आल्यानंतर भांडणं करणं धर्म का अधर्म? दर्शन करणं धर्म का अधर्म? धर्म आहे. मधून दर्शनाला जाणं धर्म का अधर्म? धर्म अधर्म आपल्याला कळत नाही, लक्षात ठेवा. आता अर्जुन महाराज त्या ठिकाणी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी येऊन उभे राहिलेत. अर्जुन महाराजांनी पुढे भीष्माचार्यांना पाहिले, द्रोणाचार्य पाहिले, कृपाचार्यांना पाहिले. स्वाभाविक अर्जुन महाराजांच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा निर्माण झाला, करुणा निर्माण झाली. कारण ज्यांनी आपल्याला वाढवलंय, ज्यांनी आपल्यावर उपकार केलेत, अशा लोकांच्यावर शस्त्र चालवणं, युद्ध करणं योग्य का योग्य? आपणच आपल्या कुळाचा घात करणं योग्य का योग्य? संभ्रम निर्माण झाला. काय करावं आणि काय करावं कळत नाही. अर्जुन महाराजांच्या लक्षात आलं की आता युद्ध न करणं हेच चांगलं आहे. मोह निर्माण झाला, आसक्ती निर्माण झाली आणि त्या आसक्तीमुळे अर्जुन महाराज त्या ठिकाणी एवढे मोठे योद्धे असल्यामुळे होते, युद्ध करायला गेलेले आहेत. कधी युद्धाला न घाबरणारे अर्जुन महाराज, परंतु अंगाला घाम आलेला आहे, भीती वाटायला लागलेली, सर्वांगा कंटाळा आला, अतिसंताप हा उपजला, बेंबळ हातू गेला गांडीवाचा. कर्तव्यनिष्ठ मनुष्य असतो
पण त्याला जर त्याच्या अंतःकरणात जर मोह निर्माण झाला, शोक निर्माण झाला, तर तो त्याचं कर्तव्य करू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये आपण कोणतंही कर्तव्य करायला निघालेलो असताना आपल्या अंतःकरणात जर एखादा शोक मोह निर्माण झाला, धीट मनुष्य असेल पण शोक निर्माण झाला, मोह निर्माण झाला, तर तो आपलं काम सोडून देतो आणि त्याला संभ्रम निर्माण होतो. आता नेमकं करायचं काय, धर्म काय अधर्म काय, आणि मोह असा आहे, शोक असा आहे. तो धर्मालाच अधर्म समजायला लागतो आणि अधर्मालाच धर्म समजायला लागतो. वाईटाला चांगलं समजायला लागतो, चांगलं त्याला वाईट दिसायला लागतं. मग अशा वेळेस हे सगळं जर आपण देवासमोर सांगितलं, देव जर त्या ठिकाणी साक्षीला असेल, तर देव त्याच्यातून आपल्याला मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही. कमीत कमी गीता जर आपल्याजवळ असेल तर गीता आपल्याला मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अर्जुन महाराजांना आता शोक निर्माण झाला आहे, मोह निर्माण झाला आहे, मोहामुळे शोक निर्माण झाला आहे, दुःख निर्माण झालं आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा अर्जुना, तुझं हे गोत्रजांच्या विषयी असलेलं प्रेम, स्वजनांच्या विषयी असलेलं प्रेम वाईट नाही, चांगलं आहे. फक्त हे युद्धात वाईट आहे. आता तू क्षत्रिय म्हणून युद्ध करण्याकरता आलेला आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये तुझी ही भाषा आहे ती योग्य नाही. आणि हे युद्ध जे आहे ते त्यांनी आपल्यावर लादलेलं आहे. युद्ध जे आहे ते धर्मयुद्ध आहे. आपण शिस्ताईचा प्रयत्न केलेला आहे, पण समोर जे आहेत ते कौरव जे आहेत, त्याच्यामध्ये धृतराष्ट्र असेल, दुर्योधन असेल, ही सगळी मंडळी असतील, ही दुराचारी मंडळी आहेत. भीष्माचार्य चांगले आहेत, कृपाचार्य चांगले आहेत, द्रोणाचार्य चांगले आहेत, पण आता ते दुराचार्याच्या पक्षात उभे राहिलेले. कदाचित तू जरी त्यांना मारलं नाहीस तरी आता ते तुला काही सोडणार नाहीत, कारण त्यांना काही दयामाया नाही आहे. कितीतरी वेळा तू त्यांच्यावर क्षमा केली, दया केली. त्या दुर्योधनाला गंधर्वाच्या हातून सोडून आणलं, पण दुर्योधन कुटिलकार असताना करायचं थांबला का? दुर्योधनाने ते तुमच्यावर उपकार केले का? अरे अपकारी माणसं असतात, दुराचारी माणसं असतात, त्यांचं दुर्जनत्व किती केलं तरी ते सोडत नाहीत, आणखीन दुराचार करतात. सज्जन मनुष्य म्हणतो जाऊ द्या, द्या सोडून, जाऊ द्या, द्या सोडून, पण आपण त्याला सोडून दिल्यानंतर तो आणखीन दुराचार केल्याशिवाय राहत नाही, आणखीन त्रास दिल्याशिवाय राहत नाही. मग अशा दुराचार्याला धडा शिकवणं हे सुद्धा योग्यच असतं. ठीक आहे, सज्जनांनी काही नाही केलं तरी सुद्धा बाकीच्या लोकांनी मात्र त्याला शिक्षा केली पाहिजे. अश्वत्थामा होता, 5 पुत्र अश्वत्थाम्याने मारले द्रौपदीचे. अर्जुनाने बांधून उभं केलं द्रौपदी समोर. द्रौपदी म्हटली द्या सोडून. मुच्यताम एष ब्राह्मणो नितराम गुरु. पण सोडल्यानंतर अश्वत्थामा गप्प बसला का? परत 5 ब्रह्मास्त्र त्या पांडवांच्यावर सोडले. 1 ब्रह्मास्त्र त्यांनी उत्तरेच्या गर्भावर सोडलं. का? सोडून दिल्याचं फल. म्हणून भगवान परमात्मा म्हटले होते, अरे अर्जुना, याला सोडू नकोस. धर्मराजा, तू राजा आहेस, याला सोडू नकोस. तू जरी यांना मारलं नाहीस तरी हे तुला आता मारल्याशिवाय राहणार नाहीत. मग अर्जुनाचं बोलणं आहे, पुढं काय आहे बोलतायत अर्जुन, त्याचं उत्तर काय देत आहेत ते आजच्या श्लोकात आहे. वाचा श्लोक. एतान हन्तुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतुः
किं नु मही कृते. हे मधुसूदन, अर्जुनाला भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात, देवा तू मधुसूदन आहेस. मधु नावाच्या दैत्याला मारलं म्हणून देवाचं नाव पडलंय मधुसूदन. तू दैत्यांना मारणार आहेस आणि आम्हाला मात्र स्वजनाला मारायला लावतो, आम्हाला मात्र गुरुला मारायला लावतो. हे जेव्हा शोभतो का तुला? हे आमचे सगळे गोत्र जे आहेत, हे आमचे सगळे स्वजन आहेत. म्हणून हे मधुसूदन, तू लक्षात घे, मी यांना कसं मारू? एतान न हंतुम इच्छामी, या सगळ्यांना मी मारण्याची इच्छा करत नाही. अरे पण ते तुला मारतील ना. घ्नतोपी मधुसूदन, त्यांनी मला मारलं तरी सुद्धा मी त्यांना मारण्याची इच्छा करत नाही. त्यांना मारू द्या. मारलं म्हणून काय झालं? ते भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, त्यांनी आमच्यावर एवढे उपकार केलेले आहेत की त्यांनी मारलं तरी मी त्यांच्या उपकारातून ऋणी होऊ शकत. मी पार्थो द्रोणाचा केला, एवढे त्यांचे आमच्यावर उपकार आहेत की त्यांनी मारलं. घ्नतोपी मधुसूदन एतान हंतुम इच्छामी, नवे नवे यांना मारून त्रैलोक्याचं राज्य जरी मला मिळालं तरी सुद्धा नको, मी यांना मारणार नाही. हे तो किं नु मही कृते. त्रैलोक्याचं राज्य मिळत असलं तरी यांना मारण्यास मी इच्छित नाही. पृथ्वीची काय कथा? म्हणजे एकदा माणसाच्या मनात मोह निर्माण झाला, शोक निर्माण झाला, दुःख निर्माण झालं की तो कसा निष्क्रिय बनतो. धर्मच त्याला अधर्म कसा वाटायला लागतो. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. औदासीन्य निर्माण झालेलं आहे. आणि अर्जुन महाराज म्हणतात, त्यांनी मला मारायचं ना, मारू दे त्यांना. आता अर्जुन महाराजांच्या अंतःकरणामध्ये ही जी काही क्षमाशीलता निर्माण झाली, दया निर्माण झाली, खरंच ज्ञानपूर्वक झालेली आहे का मोहाने झालेली आहे? अर्जुन महाराजांना जर खरंच तत्त्वज्ञान झालं असतं, अर्जुन महाराज जर अजून खरेच साधू असते, संत झालेले असते, आत्मज्ञानी असते, तर प्रश्न वेगळा आहे. हे जे बोलणं अर्जुनाचं आहे हे ज्ञानातलं आहे का अज्ञानातलं आहे? अज्ञानातलं बोलणं आहे. अजून ज्ञान व्हायचंय, गीता ऐकायची. गीता ऐकल्यानंतर असं अर्जुन महाराज बोलणार नाहीत. अज्ञानाने मनुष्याला मोह होतो, शोक होतो. आणि मनुष्य कशा पद्धतीने, शूर मनुष्यसुद्धा कसा त्या ठिकाणी त्याची अवस्था कशी होते शूर मनुष्याची. एवढा मोठा शूर मनुष्य परंतु युद्धासारखं कार्य जे आहे त्याला तो मलिन, संग्रामा नाम मलिनो पापाचारू म्हणू लागला. अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किं नु मही कृते. आपल्याला राज्यही नको, त्रैलोक्याचं राज्य नको, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. चांगली माणसं, शूर माणसं जेव्हा त्यांच्या अंतःकरणात मोह निर्माण होतो, आसक्ती निर्माण होते, किंवा त्यांना जेव्हा धर्म कळत नाही, अशा वेळेस दुर्जनांचं फावल्याशिवाय राहत नाही. आपल्या भारत देशावर 1200 वर्ष परकीयांनी राज्य केलं, 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. काही शूर नव्हते का? वीर नव्हते का? शूर होते, वीर होते, सर्व काही होते, पण तरीसुद्धा परकीयांनी राज्य केलं. त्याचं कारण काय?
इंग्रजांनी राज्य केलं त्याचं कारण काय? एक चाणक्यांचं वाक्य आहे, ते म्हटले दुर्जनाच्या दुर्जनतेपेक्षा सज्जनांच्या निष्क्रियतेने जास्त हानी झाली. आहेत सज्जन, आहेत शूर, तसा अर्जुन उभं राहिलं तर काय पुढच्यांचं काही चालणार होतं का? पण मोह निर्माण झाला आणि अर्जुन त्या ठिकाणी बोलू लागले, देवा एतान हंतुमिच्छामि घ्नतोपि, त्यांना मारायचं आहे ना मारू द्या. आता अर्जुन जर खरंच वनात असलेला संत असता तर आपण म्हटलं असतं अर्जुनाचं बोलणं आहे, क्षमा शस्त्र जया नराचे हाती दुष्टतया प्रति काय कर. ही सज्जनाची भूमिका चांगली आहे, साधूची भूमिका चांगली आहे. पण अर्जुन ही ते साधूच्या भूमिकेत आहे का शूराच्या भूमिकेत आहे? जेव्हा आपापलं कर्तव्य मनुष्य विसरतो, म्हणून व्यवहार आणि परमार्थ याचा गोंधळ नाही झाला पाहिजे. व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी आहे, परमार्थ परमार्थाच्या ठिकाणी. बरेच वेळेला परमार्थ आणि व्यवहार याचा गोंधळ मनुष्य करतो. आणि मग त्याला काय होतं? त्रास होतो. मागे मी गोष्ट सांगितली होती, रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये आलेली कथा आहे. त्या ठिकाणी एका जंगलामध्ये एक साप होता आणि तो साप अनेक लोकांना दंश करायचा, लोक मरायचे. आजूबाजूच्या लोकांनी तक्रार केली. रस्त्याने एक साधू चालले होते, त्या साधूंनी तक्रार ऐकल्यानंतर त्या साधूंना दया आली, लोकांना त्रास होतो सापाचा, आणि म्हणून त्या सापाला, त्यांच्याकडे मंत्र येत होते, सापाला बोलून घेतलं. सापाला बोलून घेतल्यानंतर सापाला प्रवचन सांगितलं. सापा, दया तिचे नाव नाही, भूतांची दया आहे भांडवल संत. आपण दयेने वागलं पाहिजे, क्षमेने वागलं पाहिजे. सापाने प्रवचन ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी सापाने पाहिलं, कोणाला काही चावायचं नाही, कोणाला फुसकारायचं नाही, काही नाही. लहान लहान मुलं गाई वळताना खेळताना आली, पहिल्यांदा सापाला पाहिलं की पळून जाणारी, पण आता म्हटले साप काहीच करत नाही. मग सापाच्या जवळ गेली. बरं, सापाच्या जवळ गेल्यानंतर सुद्धा साप काही करत नाही. मग सापाला हाताला धरलं, हाताने धरलं तरी साप काही करत नाही. म्हटले साप साधू झाला वाटतं. मग त्या सापाला गरगर फिरवलं, सापाला असं फेकायचं, खेळायचं. त्या सापाचं कंबरडं मोडून टाकलं. लहान मुलांनी खेळून खेळणं केलं सापाला. सापाने लक्षात ठेवलं आता काय कोणाला करायचं नाही, कारण साधूचं प्रवचन ऐकलं होतं. सापाचं कंबरडं मोडलं, सापाला चालता येणार, सापाला खाता येणार. परत 15 दिवसानंतर त्या साधू तिकडून चाललेले होते. सापाच्या ओरडण्याचा आवाज आला, कन्याचा आवाज आला. साप कोणतरी आहे, सापासारखाच ओरडतोय. कोण आहे बाबा? मी साप आहे. जवळ गेले साधू, म्हटले तुझी अशी का अवस्था झाली? म्हटले तुमचं प्रवचन ऐकलं म्हणून. मी काय केलं नाही कोणाला? अरे बाबा, मी चावू नको म्हटलं होतं, परंतु फुसकारायला काय मी नको म्हणलं होतं का? तुझ्या अंगावर जर कोणी आलं तर त्याला फुस करायचं, चावायचं नाही. व्यवहार आहे हा. साधूची भूमिका वेगळी आहे. पण आता अर्जुनाची जी भूमिका आहे ती साधूची भूमिका आहे का क्षत्रियाची भूमिका आहे का शूराची भूमिका आहे? शूराची भूमिका आहे. आणि मग ही शूराची भूमिका, शूराचा धर्म अर्जुनाचा जाऊ पाहतोय आणि ते संन्यासाचा धर्म त्या ठिकाणी येऊ पाहतोय. आपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किमनु मही कृते. ज्ञानोबांनी याच्यावर चिंतन केले, वाचावं. हे वरी भलते करीतू आताची येथे मारितू परी आपण मने घातू न चिंतावा. अर्जुन महाराज त्या ठिकाणी म्हणायला लागले, हे भले हे वरी भलते करीतू. त्यांनी काय करायचंय ते करू द्या, काही करू दे त्याने. आताची येथे मारितो. आताच यांनी मला मार, अजून युद्ध नको होऊ द्या, मला एकट्याला यांनी मारलं तरी चालेल.
परी आपण मने घातू न चिंतावा, आपण मात्र मनात यांचा घात चिंतन करू नये. कारण यांचे आपल्यावर एवढे उपकार आहेत. आता अर्जुन महाराजांची जी भूमिका आहे ती भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांना पाहू नये जास्त करून. आणि त्याच्या नंतरची भूमिका आहे की हे सगळे आपले स्वजनच आहेत. म्हणून यांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत, ही एक भूमिका आहे. दुसरी भूमिका अशी आहे की यांचा वध करायचा सगळ्यांचा, आपण राज्य भोगायचं, सुख भोगायचं. आपल्यामुळे यांना त्रास का? ज्यांच्याकरता आपण सुख भोगवायचं आहे, राज्य मिळवायचं आहे, तेच जर त्या ठिकाणी एषा मर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगा सुखानीच त इमे वस्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानीच. कशा करता? काय करायचं आहे सगळं? राज्य मिळवून, युद्ध करून. म्हणून अर्जुन महाराज म्हणतात नको. त्रैलोकीचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त, तरी हे अनुचित नाचरे मी. हे देवा, त्रैलोकीचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त, निष्कंटक त्रिभुवनाचं राज्य जरी मला प्राप्त झालं, अनकळित म्हणजे क्लेशरहित, निष्कंटक, निर्वैर असं त्रैलोक्याचं जरी राज्य मला प्राप्त झालं तरी सुद्धा, जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी, तरी मी हे अनुचित आचरणार नाही. हे सगळं अनुचित आहे. कोण म्हणतंय? कोणाला म्हणतोय? देव काही बोलत नाही. देव नुसते पाहत होते. सांग बाबा तुला काय सांगायचं आहे. पहिल्या अध्यायात देवाने नुसतं ऐकून घेतलं आहे. समोरचा मनुष्य, आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत, एवढा मोठा देव त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि देव समोर असताना खरं तर संभ्रम निर्माण व्हायलाच नाही पाहिजे. परंतु भगवंत सुद्धा का बोलत नाही? कारण कधी कधी एखादी व्यक्ती अशी असते, आपल्याला काही कळत नाही आणि हेही त्याला कळत नाही. बरं, समोर एवढी मोठी व्यक्ती, त्यांना विचारलं पाहिजे. हे सोडून देतो आणि माझंच कसं बरोबर आहे हे सांगायला लागतो. त्यावेळी समोरचा व्यक्ती म्हणतो जाऊ द्या, तुझं बरोबर आहे ना, ठीक आहे, बरोबर आहे, ते बरोबर आहे. ऐकून घेतोय देव. बोल बाबा तुझं काय मनोगत आहे. यातून अर्जुनाचा स्वभाव प्रगट होणार आहे. अर्जुनाची पापभीरुता, अर्जुनाचा हेतू भला अज्ञानातला असेल पण हेतू मात्र चांगला आहे. म्हणून मी सांगितलं ना, हे अधिकारी जो आहे, गीता ऐकण्याचा अधिकारी कसा असला पाहिजे? त्याच्या अंतःकरणामध्ये मल गेलेला असला पाहिजे, विक्षेप गेलेला असला पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी संपत्ती पाहिजे आणि मुमुक्षुता कशी पाहिजे. हे सगळे गुण इथे अर्जुनाच्या अंतःकरणात दिसतात. आणि म्हणून तर भगवान गीता सांगतात अर्जुनाचं निमित्त करून. कारण ज्ञान ऐकण्याचा अधिकारी सुद्धा अज्ञानी आहे. तो ज्ञान ऐकण्याचा अधिकारी अज्ञानीच असतो. पण अज्ञानी असला तरी तो पापी नसला पाहिजे, दुराचारी नसला पाहिजे. नाही तर मग त्याला ज्ञान फलीभूत होणार नाही. आणखीन एक अर्जुनाला वाटते, भीती वाटते. ती कोणती वाटते पहा. केवळ पाप लागेल असं म्हणत नाही अर्जुन. पुढच्या ओळीत वाचा, पुढच्या ओळीत. जरी आजी येत ऐसे कीजे, तरी कवनाच्या मनी ओरीजे, सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. आता हा विषय गीतेच्या श्लोकात नाही आहे, पण अर्जुनाची भूमिका नेमकी काय आहे? अर्जुन तसा पापाला तरी का भीतोय, दोषांना तरी का भीतोय? त्याचं मूळ कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जरी
आजी येत ऐसे की जे, मी जर या ठिकाणी सगळ्या गोत्रजांचा वध केला देवा, आज जर हे असं केलं, सगळ्यांना मी युद्धामध्ये मारलं, तर कौनाच्या मनी उरिजे, मी कोणाच्या मनात उरेल? आज माझी जी कीर्ती झालेली आहे, एक सदाचारी सरळ मनाचा पुण्यवान पुरुष, भीष्माचार्यसुद्धा अर्जुनाचं वर्णन करतात, द्रोणाचार्यसुद्धा माझंच वर्णन करतात. जरी प्रतिपक्षाला उभे असले तरी सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये विजय कोणाचा व्हावा वाटतो? अर्जुनाचा व्हावा वाटतो. अर्जुनाच्या विषयी सद्भावना आहे, पांडवांच्या विषयी सद्भावना आहे, कारण आम्ही पुण्यवान आहोत, आम्ही सदाचरणी आहोत आणि मान्यता प्राप्त झालेली आहे. आणि हे देवा, मी जर त्या ठिकाणी असं केलं, आता ही अर्जुनाची संकल्पना आहे बरं का. अर्जुनाला भीती कशाची वाटते? ते तरी कौनाच्या मनी ऊर्जे, मी कोणाच्या मनात शिल्लक राहील? आता मी सगळ्यांच्या मनात आहे, सगळ्यांच्या मनात अर्जुनाची एक भूमिका आहे, सगळे मला चांगलं म्हणतात, आणि मी जर असं केलं तर मग मला सगळे काय म्हणतील? वाईट म्हणतील. अशी एक माणसाच्या मनात काय असते? भीती असते. आणि चांगलं वाईट हे त्यांनी ठरवलेलं असतं. हो, प्रत्येकाच्या कल्पना भिन्न भिन्न आहेत. मी जर हे केलं तर लोक मला काय म्हणतील? लोक मला नावं ठेवतील. आता चांगलं वाईट काय नेमकं शास्त्र सांगतं, आपल्या मनाने ठरवायचं नसतं. पण अर्जुनाला भीती अशी वाटते, एक तर जे कोणाच्या मनात मी राहील. भगवान परमात्मा कदाचित असे बघतायत त्याच्याकडे, बाबा काय तुला मनात उरायचं आहे का आपलं कर्तव्य करायचं आहे? लोक काय बाबा, दुर्योधनाने तुला चांगलं म्हणावं असं वाटतंय का? दुर्योधनाने चांगलं म्हणावं वाटतंय का? ह्या दुर्योधन कधीच तुला चांगलं म्हणणार नाही. तू किती चांगलं वाग, दुर्योधनासारखी माणसं तुम्ही किती चांगलं वागा, तुम्हाला वाईटच म्हणणार आहेत. आणि जे चांगलं म्हणणार असते ते चांगलं केल्यावर चांगलं म्हणतच असतात. मला कोणाच्या दुर्योधनाच्या म्हणण्याची भीती वाटत नाही देवा. मग कोणाची भीती वाटते? कशाची भीती वाटते? अर्जुन त्याचं उत्तरार्धात देतात. काय सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्ण. मला जास्त भीती वाटते ना देवा, मला तुझं मुख पाहायला मिळालं पाहिजे. कारण आम्हाला जो तू प्राप्त झालेला आहेस, आमच्याजवळ तू आलेला आहेस, आमच्या सहवासात तू राहतो, आमच्यावर तू प्रेम करतो, तो कशामुळं? पुण्यामुळे. हा, तैसा जन्मांतरी बहुते उपासिता लक्ष्मीपती, तू दैवे आजी हाती झालाशी जरी. भगवान परमात्मा कोणाकडे सुद्धा येत नाही म्हटले. ज्ञानोबारांनी पहिल्याच अभंगात सांगितलंय, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना, आणि म्हणून ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक होना. भगवान परमात्मा द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी द्वारकेचा राणा का आलेला आहे? पुण्य आहे. जिथं पुण्य असेल तिथे परमात्मा आपोआप जातो, परमात्मा त्यांच्यावर प्रेम करतो. आणि अर्जुनाला भीती वाटते, माझ्याकडून जर गोत्रजांचा वध झाला मला पाप लागेल, गुरूंचा वध झाला मला पाप लागेल, आणि मला पाप लागलं तर त्या ठिकाणी मी सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा, मी तुझं तोंड कसं काय पाहू देवा? म्हणजे मलाच माझं अंतःकरण खाईल. आपण पापी आहे ना, आपण देवाच्या दर्शनाला आलो. जो पापी मनुष्य असतो, वाईट मनुष्य असतो, देवासमोर गेल्यानंतर त्याला वाईट वाटतं. आपण कसं काय देवासमोर जायचं?
आपण तर दुराचारी आहोत, आपण तर पापी आहोत. सगळ्या कुळाचा वध करायचा, गुरूंचा वध करायचा. आणि देवाकडे गेल्यानंतर देव म्हणतो बरं झालं आलास, 2 पायाचा खाऊन 4 पायाचा खाऊन. देवाला सगळं कळतं ना. म्हणून जो दुराचारी असतो, दुष्ट असतो, तो देवासमोर गेल्यावर सुद्धा घाबरतो. म्हणून देवा ह्या गोत्रजांचा सगळ्यांचा वध करायचा. आणि त्या ठिकाणी मला भीतीही वाटते. सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा, तुझं मुख कसं पाहू. आणि मला सवय लागली, तुझं मुख पाहिल्यानंतर शिवाय मला आनंद वाटत नाही. तुझं जे मुख आम्हाला प्राप्त झालंय, तुझं मला दर्शन प्राप्त झालंय, ते पुण्यामुळे बहुत सुकृताची जोडी. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीच्या सायासे विठ्ठल लाधला पुंडलिकाशी. पूर्व पुण्य केले गे माये, विटे लाधले या विठोबाचे पाय. म्हणून आता अर्जुनाला भीती ही वाटायला लागलेली आहे. सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. भगवान परमात्मा कदाचित म्हटले असतील, ठीक आहे बाबा, गुरूंना नको मारू, द्रोणाचार्यांना नको मारू, भीष्माचार्यांना नको मारू, आणि ह्या दुर्जनांना मारायला काय हरकत आहे. यांनी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, हे सगळे आतताई आहेत. आणि शास्त्र असं सांगतं, आतताईला मारलं तरी दोष लागत नाही. त्याच्यावर उत्तर आहे अर्जुनाचं पुढच्या श्लोकात. वाचा पुढचा श्लोक. निहत्य धार्त राष्ट्रान्नस का प्रीती स्यात् जनार्दन, पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. निहत्य धार्त राष्ट्रान्नः का प्रीती स्यात् जनार्दन. ही ते भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात जनार्दन. तू जनार्दन आहेस. देवाचं नाव काय आहे? जनार्दन. जनार्दन का म्हटलं? जनान अर्दयती सह जनार्दन. दुष्टान जनान अर्दयती. दुष्टांना मारतो तो जनार्दन. एक अर्थ असाही केलाय. तू दुष्टांना मारतो आणि मला मात्र गुरूंना मारायला लावतो, मला मात्र स्वजनांना मारायला लावतो. हा मागचाच अर्थ झाला. आणखीन एक अर्थ केला की जना म्हणजे माया. त्या मायेचा निवृत्ती करणारा परमात्मा आहे जनार्दन. माझ्याही मायेचा तू निवृत्त कर. मला संभ्रम निर्माण झालेला आहे, तो ते संभ्रम निर्माण तो घालव. म्हणून भगवंताला जनार्दन म्हणून म्हटलंय. मला काही कळत नाही देवा. किंवा जनार्दन शब्दाचा अर्थ आहे संहार काळी, ह्या प्रलय कळत असताना सगळ्यांचाच नाश भगवान परमात्मा करतो. तू जनार्दन आहे बाबा, तुला काही वाटत नाहीत. तू आपल्या कुळाला सुद्धा मारून टाकलं, पण तू जनार्दन आहेस. त्यामुळे तुला काही पाप लागत नाही, पुण्य लागत नाही बाबा. पण मी नाही ना अजून जनार्दन. मी अर्जुन आहे ना, मी अज्ञानी आहे अजून. मी काही ज्ञानी नाही झालो अजून लगेच. तुला दोष लागत नाही, पण मला दोष लागेल, मला पाप लागेल. म्हणून हे देवा, हे जनार्दन, निहत्य धार्त राष्ट्रान नह का प्रीती स्यात्. ह्या दुर्योधनादिकांना मारून, कौरवांना मारून आमचं काय चांगलं होणार आहे सांग. उलट चांगलं तर होणार नाही, भलं तर होणार नाही. पापम एव आश्रयेत. आम्हाला पापच लागेल. एतान आतताईनान आतताईनं हत्वा. या सगळ्या आतताईंना मारून आम्हाला पापच लागेल देवा. अर्जुनाला माहिती आहे, कदाचित देवाने म्हटलं असेल अरे सगळे आतताई आहेत. आणि शास्त्रात असं आलंय की आततायांना मारलं तरी पाप लागत नाही.
आता ताई कोणाला म्हटलेलं आहे? श्लोक आलाय, अग्निदौ गरदश्चैव शस्त्रपाणिर्धनापहा क्षेत्र दारापहर्ताच षडेते आततायिना. 6 प्रकारच्या आतताई सांगितले. अग्नीने आपलं घर जाळणारा, आपल्याला विष देणारा, आपल्याकडे शस्त्र घेऊन मारायला आलेला, धनाचं हरण करणारा, त्यानंतर क्षेत्र हरण करणारा, दारा म्हणजे पत्नीचं हरण करणारा, पत्नीला त्रास देणारा, हे सगळे काय आहेत? आतताई आहेत. आणि कौरव सगळे आतताई होते. अग्नीत जाळण्याचा प्रयत्न केला होता. लाक्षागृहामध्ये या पांडवांना जाळण्याचा प्रयत्न दुर्योधनादिकांनी केलेला आहे. आतताई आहे. अग्निदौ विष दिलेले भीमाला. लहानपणी भीमाला दुर्योधनाने काय दिलं? विषाचे लाडू खाऊ घातले. भीम बेशुद्ध झाल्यानंतर भीमाला बांधलं याने, वेलाने, आणि दिलं होतं नदीत टाकून. आपण कथा पाहून आलोय ती. शस्त्रपाणी मारण्याकरता हातात घेऊन शस्त्र अनेक वेळा आलेले आहेत. शस्त्रपाणी धनापहा म्हणजे कपटद्यूतामध्ये धन हरण केलंय, राज्य हरण करण्याचा प्रयत्न केलाय, आणि पत्नीला सुद्धा त्रास दिलाय. द्रौपदीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न या सगळ्यांनी केला. हे सगळे आतताई आहेत. आणि शास्त्रात असं आहे म्हटलं, आततायिनम आयांतम हन्याद एव अविचार्यन. आतताई समोरून आला ना, काही विचार करायचा नाही, त्याला मारून टाकायचं. अविचारयन, त्याला दोष लागत नाही, त्याला पाप लागत नाही, शास्त्रच सांगतं. मग अर्जुना, तुला हे शास्त्र माहिती नाही का? आतताई आहेत सगळे, दुर्योधन कौरव, यांना मारलं तरी दोष लागत नाही, पाप लागत नाही. म्हणून अर्जुनच देवाला म्हणतो, देवा निहत्य धार्त राष्ट्रा न का प्रीतिशात जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान हत्वय तानाततायिना. एतान आततायिनः हत्वा पापम एवं आश्रयेत अस्मान पापम एव आश्रयेत. हे जरी आतताई असले तरी सुद्धा आम्हाला पापच लागेल. देवानी सांगितलं, कसं काय पाप लागेल? अरे शास्त्र सांगतंय पाप लागत नाही. दुष्टांना मारल्यानंतर अर्जुनाने लगेच देवाला दुसरं शास्त्र सांगितलं. काय होतं? मनुष्य एकदा मोहाने शोक निर्माण झाला, दुःख निर्माण झाला, मोह निर्माण झाला का मग तो आपलं स्वतंत्र शास्त्र तयार करतो. नाही, शास्त्रात सगळी प्रमाणं असतात. मी परवा सांगितलं की नाही, ज्याला पंढरपूरच्या वारीला यायचं नाही तो म्हणतो ठाईचं बैसोनी. ज्याला तीर्थाला यायचं नाही तो म्हणतो तीर्थी धोंडा. आपलं शास्त्र ही शास्त्रात नाही का? आहे ना. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, पण कोणाकरता सांगितलंय? लगेच अर्जुन महाराज कदाचित म्हटलं असेल, अहो देवा तुम्हाला माहिती आहे का शास्त्र? माझं सगळे शास्त्र झालेले आहेत. एका स्मृतीमध्ये असं लिहिलंय, न हिंस्यात सर्वभूतानी. माणसाने कोणाची कधी हिंसा करू नये. हिंसा करू नये हेही शास्त्र आहे, आणि आतताईला मारावं हेही शास्त्र आहे. पण मग अर्जुन खचलेला असल्यामुळे, शोक निर्माण झालेला असल्यामुळे, मोह निर्माण झालेला असल्यामुळे अर्जुन म्हणतो, देवा शास्त्रात तर असं सांगितले कोणाचाही वध करू नये. आणि आणखीन शास्त्र आहेत, आणखीन एक स्मृती आहे, तिच्यात तर असं लिहिलं आहे, जो आपल्या गोत्रजांचा वध करतो त्याच्यासारखा पापी कोणी जगात नाही. आणि मग म्हणून अर्जुन म्हणायला लागले, देवा मला तर असं वाटतंय, पापमेवाश्रयेदस्मान हत्वैतानाततायिना. आतताईला सुद्धा मारलं तर मला काय लागेल? पापच लागेल. म्हणून आता मला असं वाटतंय नको. ते दुराचारी आहेत. दुराचारीला काही कळत नाही, त्याने आम्हाला मारलं, त्यांना पाप लागलं, भोगतील ते पापाची बळ.
पण त्याला काय कळत नाही म्हणून त्याने पाप केलं म्हणून आपणही पाप करायचं. आपल्यालाही पापाचं फळ भोगावंच लागेल ना, दुःख भोगावं लागेल की नाही. असं मनुष्य स्वतःचं शास्त्र काय करतो, तयार करतो. आणि मग धर्मच्या ऐवजी तो अधर्म करत असतो, कर्माचं आकर्म होत असतं. पण त्याला वाटतं मी कर्म करतो, नाही त्याला वाटतं मी खूप साधू आहे, त्याला वाटतं मी खूप सज्जन आहे. आणि आपल्या चुकीचं तो काय करत असतो, समर्थन करत असतो. म्हणून कार्याकारी विवेकी सासरेची करावी पारखी, अकृत्य कुडे लोकी वाळावे का म्हटलंय. देवाला शास्त्र सांगायला लागलाय. जरी वध करी गोत्रदांचा, तरी वसोटा होणे दोषांचा, मग जोडला अशी तो हातीचा दुरी होशी. भगवान म्हणले, हे बघ, काही पाप लागत नाही. शास्त्रामध्ये एक सामान्य विधी असतो आणि एक विशेष विधी असतो. काही सामान्य नियम असतात आणि नियमाला काही अपवाद सांगितलेले असतात. न हिंस्यात सर्व भूतानी हा सामान्य नियम आहे. अहिंसा परमो धर्म हा सामान्य नियम आहे. माणसाने कधीच कोणाला हिंसा करू नये, माणसाने कधीच कोणाला त्रास देऊ नये, हा नियम सांगितला आहे शास्त्राने. पण शास्त्राचाच नियम आहे ना, आतताईनं मान्यादेव. शास्त्रच सांगतं आतताई असेल तर त्याला मारलंच पाहिजे. मग आता नियम कोणता पाळायचा? सामान्य विधी आणि विशेष विधी आल्यानंतर सामान्य विधी ठेवावा लागतो आणि विशेषाचं पालन करावं लागतं. संस्कृतमध्ये सामान्य सूत्र आहेत आणि काही विशेष सूत्र आहेत. विशेष सूत्र आलं की ते सामान्य सूत्राला बाजूला सारून टाकतं. तसं विशेष नियम आला तो सामान्य नियमाला काय करतो, बाजूला करतो. विशेष नियम असतात. व्यवहारात सुद्धा, धर्मशास्त्रात सुद्धा काही विशेष नियम आहेत, काही सामान्य नियम आहेत. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी अर्जुन बोलतायत. आणखीन काही विचार आहे तो आपण उद्याच्या प्रवचनात पाहू. पुंडलिक वरदा.